नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला दाखवणार आहे ग्रीन सॉस पास्ता. पास्ता आपण नेहमी बनवतो, पण हा जरा ग्रीन कलरचा म्हणजे हिरव्या रंगाचा आपण सॉस बनवणार आहोत. थोडा वेगळ्या पद्धत आहे, तर रेसिपी एंडपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले जाणूया काय काय लागणार आहे आपल्याला. कांदा चिरून घेतला आहे, पिवळी आणि लाल शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, लसूण, इथे मी ब्रोकोली अशी बारीक तुकडे करून पाण्यात ठेवली आहे, 1 वाटी पालक घेतलेला आहे आपण. तर हे सगळं साहित्य लागणार आहे आपल्याला सॉस बनवण्यासाठी. सगळ्यात पहिले ब्रोकोली मी पाण्यामध्ये अशा प्रकारे शिजवायला ठेवून दिलेली आहे. थोडीशी अर्धवट कच्ची झाली की आपण काढून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पालकाची पानंसुद्धा आपण टाकतो आहे. थोडा एक बॉईल आलं की गॅस बंद करून ठेवायचा आणि त्याला थंड होऊ द्यायचं आणि ड्रेन करून घ्यायचं. आधी कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या आपण टाकल्या आहेत. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. लसूण थोडासा परतून घेतल्यानंतर हे भाज्या टाकायच्या आहेत आपण. कांदा थोडा परतून घ्यायचा आहे छानपैकी आणि ट्रान्सपरंट झाला की मग याच्यामध्ये आपण बाकीच्या भाज्या एक एक करून टाकणार आहोत. सो आता आपण लाल आणि पिवळी शिमला मिरची जी आहे ती आपण बारीक चिरून घेतलेली आहे, ती आपण ॲड करायची आहे आणि ही सुद्धा छानपैकी शिजू द्यायची आहे. आता आपण ब्रोकोली आणि पालक याला मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे आणि एका साईडला आपण पास्ता बॉईल करायला पण ठेवला आहे, तो पण आपला बॉईल होऊन गेलेला आहे छानपैकी. शिमला मिरची आणि कांदा वगैरेच्या मिश्रणामध्ये आपण टाकणार आहोत थोडासा मैदा. 2 ते 3 चमचे असं टाकलेला आहे. याला आपण असं परतून घ्यायचं आहे सगळ्या भाज्यांबरोबर. इथे गॅस कमी ठेवायचा आहे, नाहीतर मैदा खाली लागू शकतो कढईला. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दूध. याच्यामुळे जो आपला सॉस आहे त्याला अशी थिक कन्सिस्टन्सी येते मैदा आणि दुधामुळे. थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे, त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. जवळपास 1 ते 1.5 कप आपण दूध इथे टाकलेलं आहे. अशा प्रकारे छानपैकी ढवळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता हा आपला व्हाईट सॉस पास्ता झाला आहे. पण आज आपण व्हाईट सॉस रेडी झालेला आहे, पण आपण आज करणार आहोत ग्रीन सॉस पास्ता. इथे आपण थोडंसं चीजचे स्लाईस आहेत आपल्याकडे, तर ते आपण तुकडे करून याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामुळे छान चीजी फ्लेवर पण येतो आणि सॉस पण छान चीजी बनतो. याच्यामध्ये आपण पास्ता ओरेगॅनो मिक्स टाकलेला आहे. रेड चिली फ्लेक्स पण टाकू आपण. अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता व्हाईट सॉस रेडी झालेला आहे. यामध्ये तुम्ही डायरेक्ट पास्ता टाकून सुद्धा व्हाईट सॉस सर्व करू शकता, पण फॉर ग्रीन सॉस आपण इथे टाकणार आहोत. आपण जी ग्रीन प्युरी केली ती आपण ॲड करणार आहोत. ब्रोकोली पालक मुलं सहसा खात नाहीत, पण अशा प्रकारे बनवून दिल्यावर आवडीने खातील. त्याच्यामुळे नक्की हा एकदा ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपी मी अपलोड करत राहते, तर तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी शेअर करायला विसरू नका. आता याच्यामध्ये थोडा मला घट्ट वाटत होता सॉस, म्हणून मी थोडं परत दूध टाकलेलं आहे. तसंच माझ्याकडे थोडं प्रोसेस चीज होतं, मोझरेला चीज, ते मी टाकलेलं आहे. मिक्स होता माझ्याकडे, जे असे पीस वाईज मिळतात, ते मी थोडंसं टाकलेलं आहे. याच्यामुळे अशी चीजी कन्सिस्टन्सी अजून जास्त चांगली येते चीज स्लाईसपेक्षाही. आता थोडंसं आपण 1-2 मिनटं झाल्यानंतर याच्यामध्ये पास्ता आपण जो उकळवून ठेवलेला आहे तर तो आपण टाकतो आहे थोडा थोडा करून आणि याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनटं याला गॅसवर आपण ठेवायचं आहे. झाकण ठेवू शकता तुम्ही किंवा डायरेक्टलीसुद्धा असं ओपनमध्ये त्याला शिजवून घेऊ शकता. हा आपला झाला पास्ता रेडी टू सर्व आहे. नक्की एकदा ट्राय करा. लहान मुलांना तर खूपच आवडतो, मोठ्यांनासुद्धा आवडतो. चीजचे स्ट्रिंग्स तुम्हाला दिसत असतील किती सुंदर आलेले आहेत आणि चवसुद्धा एकदम मस्त लागते. तर हा आहे आपला ग्रीन सॉस पास्ता रेडी.
अशाच रेसिपीजसाठी इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट्स करा, तुमचे सजेशन्स द्या मला की तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटत आहेत. काही नवीन रेसिपी असतील तर त्या देखील आम्हाला सुचवा. आम्ही नक्की त्या आमच्या चॅनलवर प्रसारित करू. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.